मम्मी त्यांनी ना हे बनवले रात्री. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि माझा ब्लॉग स्टार्ट झालाय झोका देता देता आपल्या छोट्याला. आणि आवड वगैरे झाली मित्रांनो. आणि तल्लत चाललंय इकडे मोबाईल बघायचं कारण मित्रांनो ऐकतच नाही राहते. मी असलो का मग ते थोडी हे करते, बघत नाही. बट मी गेलो का लगेच चालू करते. आता मग मी बाहेर गेलो येऊ लगेच आता चालू करा. चला नाश्ता करा. झालं नाश्त्याला मित्रांनो चहा बिस्किट. नाश्ता झालाय मित्रांनो, ते खाऊ राहिलं मी. इकडे परी बोलत नाही ना ती, त्याच्यामुळे पाहत नाही ती. असं आहे, जवळून दाखवतो हा. चहा पिऊ राहिले, बिस्किट घेतले, बसली. जा मित्रांनो, त्याला नाही बोलायचं, विषय खाला. मला एकट्याला ब्लॉग शूट करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा. तिला खाऊ द्या चहा बिस्किट. मित्रांनो मम्मी त्यांनी ना हे बनवले रात्री बटाट्याचं वेफर. तुम्हाला म्हणलं होतं ना बटाटे आणले, ते बटाट्याचे वेफर बनवले. त्याचं दाखवायची रेसिपी. बट विषय झाला का त्यांनी रात्रीच बनवून टाकले. मी नेमकं रात्री कामाला गेलो, याच्यात ठेवले. किती भारी हे अशी बनवला होता ती मित्रांनो, अशी भारी राहते. बट हे लई जाड झाली का? अयो हे केवढे पा वेफर याच्यात मीठ टाकले का काय असं वाटतंय टाकीतात. आता हे कसं केलं माहिती का? याला आहे ना बटाटे चिरले, मग ते रात्रीचे भिजत घातले आणि आता त्याच्यानंतर त्यात मिठाच्या पाण्यात भिजत घातले. वाटतं थांबा बरं, खारटे का पाहतो. नाही पाण्यातच भिजत घातले, मीठ नाही याच्यात. चाटून पाहिलं पाणी चांगलं होतं का नाही तर काय. मिठाच्या पाण्यात घातले का होईन ती तुरटी? मी आता चाटलं ती पाणी आणि हा का? पण टाकायचं मीठ आणि मग त्याच्यानंतर फक्त ना मग झालं का? एवढंच मित्रांनो, बाकी काही नाही. ती बटाटे आणायची विकत 9-10-20 किलो आणली का मग त्याच्यानंतर कट करायचे, ते चकल्या करायच्या. चकल्या केल्यानंतर तुरटीच्या पाण्यात मिक्स घालायची. मला वाटलं ते मिठातच मिक्स करते, याच्यात भिजत घालावं लागते. तुरटीच्या पाण्यात भिजत घालायची, त्याच्यानंतर मग मीठ वगैरे टाकून वाळत घालायची आणि मग त्याच्यानंतर तळायची मग खायची. बस एवढीच रेसिपी. बट भारी झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवेन मी संध्याकाळपर्यंत वाळण, कारण ऊनच तेवढं पडत आहे. संध्याकाळपर्यंत वाळण ना, ऊनच किती पडत. पाणी येणार होतं मित्रांनो, पाणी नाही आला आज. उन्हाळा लागला त्याच्यामुळे पाणी पण कमी झालं. आता या गाडीला मित्रांनो 8 दिवस झाले अजून त्याच जागे उभी. कोणी न्यायला येईना कोणी काही करी नाही. पण बघा द्यावं नाही तर मग वापरावं काय. मला घेऊन टाकावं का ना गाडी. ही आपली दोन पप्पा वापरते, मी वापरते छोटी भारी कावासाकी. जुन्या गाड्याला भारी राहते. एक राहिलं सर मित्रांनो, शिजवायचं राहते म्हणते ती. मम्मी तिथं ना चुली ठेवले, पातेल ठेवले, त्याची शिजवायची. मला वाटलं नुसतं हेच करायचे, वाळवायचं म्हणजे झालं नाही. पण शिजवायला आता त्याला टाकायला बाजबीज वगैरे झाली मित्रांनो. खाट काढावं लागते 3-3 वर्ष. बट खाटे काढावला ना एवढ्या बसणारच नाही ती. संत्री खाते मित्रांनो, खाऊन घेऊन तिकडे टाकलं होतं, परत उचलली तर टाकली. ये बा त्याला सोडून दिलं असं खाती मित्रांनो ती. नाही तर मग असा रस बनवून डायरेक्ट मग पिती. संत्री मंत्रीला आवडत तिला. मला म्हणते मित्रांनो व्हिडिओ काढ माझा, मी माती खेळते म्हणून. व्हिडिओ काढतो भाऊ. हा काढला मी व्हिडिओ. थँक्यू हाय का नाही मला काही एवढं आहे. पाहिलं मित्रांनो 11:30 झाली, म्हणजे 11:24 झाली. आणि जेवायला बसलो. जेवायला ही भाजी आहे, कायची भाजी काय. आणि त्याच्यानंतर इथं दही आहे. येतो झोपले, त्याला मिशा आले, दही पिले. भाजी भाकर ते जेव्हा त्याला पण दिले त्याच्या ताटात, पण ते खाय ना. आणि ते खाते बरं का मित्रांनो, लय बाहेर खाते. पाहिजे तुम्हाला बघा किती गोड खाते बाय बरं का. आता भाकर लगेच तोडून खाईन सगळी. ते बाय कधी तोडी तर पाय. आता खाणार बरं का त्या बाय. खाल्लं का? वेफर रेडी झाली मित्रांनो, वाळत घातली मम्मीने. पण एकच झाली पाहिलं का? हे काळं झाले बाय. इथं आहे काय असे काय नाही झालं, काय कळ ना. ढवळ्या व्हायला पाहिजे ना त्या मित्रांनो. आंघोळ झाली ती रडात. मम्मी चालू जेवण मित्रांनो इथे. आणि काय वीज झालं, ते काळा कमी झालं माहिती का? लोखंडाची चाळण गेली, त्याला होता गंज. ते गंजमुळे झालं. आणि त्याच्यात बटाटे कसं राहते, शोषून घेतात ना सगळं, वल्ले राहते बटाटे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. त्यांना आलो नटून मित्रांनो पाहिलं. चला मित्रांनो मला ना काम आहे थोडं असतील जायचं. वेफर केले तर केले, एवढं खर्च करून मित्रांनो झालं वाटलं त्याचं. नाही ना काय नाही मम्मी मध्ये चांगली. बट हा थोडंफार काळा पण निळा झालंच ना. माझं पण जेवण झालं मित्रांनो मस्त. मी आज जरा लवकरच जेवलोय, भूक नव्हती तरी पण जेवलोय मी. ही कायची भाजी होती वय? हा हीच भाजी मित्रांनो, हिचा मातीचा वास होता, ही बाहेर लागते रश्याला. चला मित्रांनो निघलोय मी आश्वीला. आणि परी काय अजून बोलत नाही. परीने मला झोका द्यायला लावला तिकून. तर काय माहिती का, दीदी आपल्या बाळाकडे लक्ष देऊन ये ग. म्हणजे मलाच सांगायचं, पण ते तरुणाला बोलायचं. आश्वीला का आलतो, कारण बंधू आहे ना त्याच्या युट्यूब चॅनल
त्यासाठी एक व्हिडिओ शूट करायचा होता, त्यासाठी 2 मोबाईल लागत होते, त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ शूट करायला आलतो. आता व्हिडिओ शूट वगैरे झालाय, आता जवळजवळ 5:19 झाले मित्रांनो आणि मी निघलोय आता घरी. मित्रांनो जाता जाता आहे ना तुमल्याने सांगितलं होतं टरबूज, बट विषय असा झालाय की टरबूज काय भेटलं नाही मला. जाता एकदम बोरून येऊ मी आता वरवंडी मध्ये पोहोचलोय. आता अर्धा काय द्या मग, अर्धा किलो पिक्केल द्या. फायनली मित्रांनो घरी पोहोचलो. त्यांना म्हणते टरबूज आणलं काय, टरबूज नाही भेटला बाबा म्हणून बोला आणला. अयो हलबाला कोण आणला हा का? आपण दोघं खाऊ ना. तू बोल खाय ना, मला हलबाला दे ना. थँक्यू. असं आहे काय? बरं ओके. हा 7:30 वाजले मित्रांनो. जेवण करू पर्यंत काय बोलत नाही मित्रांनो. अजून फुगेल्याची अशी फुगून टमवणार ते. आता काय मित्रांनो जेवायला मित्रांनो टमाट्याची चटणी आहे आणि चपाती मस्त. जेवण झालंय मस्त बाकी पोट भरून खाल्लंय. कारण मी मित्रांनो सकाळी खाल्लं होतं, त्याच्यानंतर काही खाल्लं नाही. कारण मग तिथे गेल्यानंतर मग मी त्याला पण नाही म्हणलो काही खायला वगैरे, ते बरोबर नाही वाटत मित्रांनो. आज मित्रांनो चक्क पाण्याची बॉटल आपली भरून ठेवली मित्रांनो परीनं. काल मी म्हणलं मला वेळ नाही भेटत, कम से कम बाटली तरी बरीच जाय, तिने आज लगेच भरून ठेवली मित्रांनो. चालेल मस्त बाकी जेवण मित्रांनो. तेव्हा पाणी बिनी पित डाळ भात खाते. हा नाही तुला नको आल्या तू झोपायचं. हा तू हा लवकर ये ना. ओके बाय. तिला आठवण येते यार मित्रांनो माझ्या रात्रीची. मी एक दिवस होता ना मित्रांनो, ती डायरेक्ट माझ्यापाशी झोपली होती. बट काय करणार आता, त्या गोष्टीला नाही इलाज मित्रांनो. कष्ट करावंच लागत. मला पण वाटत लेकरा बाळांपाशी झोपावं बसावं उठावं रात्रीचं त्यांच्यापाशी. बट चला ठीक आहे, येतीन दिवस आपली. चला फायनल मित्रांनो कामाचा गेटअप केलाय आणि आता निघायचंय. तर चला आता मित्रांनो आपला ब्लॉग आता सेंड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडतो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. आणि हा मित्र एका युट्यूबरने दुसऱ्या युट्यूबरला मदत केलीच पाहिजे. बाय.